एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया। बातमी शिर्डीत नाही, साई भक्तांनी दान दिलेल्या सोन्या चांदीनं मंदिराची तिजोरी आता भरली आहे। साई मंदिराकडे 500 किलोपेक्षा जास्त सोनं आहे, तर 6,500 किलो चांदी जमा झाली आहे। मंदिर प्रशासनाने सोनं सरकारच्या तिजोरीत ठेवलं तर मंदिराचा फायदा होईल असा दावा करत सामाजिक कार्यकर्त्यांनी कोर्टात धाव घेतली। 156 किलो सोनं वितळून त्याची 1, 2, 5 आणि 10 ग्रॅमची नाणी करून विकण्याचा निर्णय साईबाबा संस्थाने 2021 साली घेतला होता। मात्र या निर्णयाला 2023 मध्ये सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी यांनी विरोध करत संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। जे काही साईबाबा संस्थांचं स्ट्रॉंग रूम आहे, तर त्या स्ट्रॉंग रूममध्ये 7,000 किलोपेक्षा जास्त वजनाची चांदी आज भक्तांनी दिलेल्या दानातून निर्माण झालेली आहे आणि साधारणपणे 400 ते 500 किलोपर्यंत सोनं त्या ठिकाणी आहे। त्या स्ट्रॉंग रूममध्ये साधारणपणे 8 ते 10 टन बोजा तयार झालेला आहे आणि जो संस्थांच्या त्या सुरक्षेच्या दृष्टीनं निश्चितच चिंतनीय बाब आहे आणि म्हणून साईबाबा संस्थांनी त्या सोन्याचा चांदीचा गोल्ड मॉनेटायझेशन स्कीममध्ये गुंतवावं। साईबाबांचं जे सोनं संस्थांकडे आहे ते व्यवस्थितरित्या संस्थांच्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेलं आहे। संस्थांकडे पुरेशी जागा आहे, सोनं ठेवायला जागा नाही अशी कोणतीही बाब नाही। कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे। पारंपरिक पद्धतीनेच कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे। धार्मिक विधीच्या अनुषंगाने तुकडे कपडे न घालता पारंपरिक पद्धतीने भक्तांनी कपडे परिधान करावेत असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलं आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने या संदर्भात परिपत्रक जारी केलं। पुन्हा एकदा ही बातमी आपण जाणून घेऊया। आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय की कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे। पारंपरिक पद्धतीनेच कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे। धार्मिक विधीच्या अनुषंगाने तुकडे कपडे न घालता पारंपरिक पद्धतीने भक्तांनी कपडे परिधान करावेत असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलं आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे। मी आतापर्यंत खूप जणांना पाहिलेलं आहे की जीन्स घातले, टी शर्ट घातले, पण तुम्ही कुठे येताय ह्याचं तरी भान ठेवावं माणसांनी। की त्या बायका पण फ्रॉक घालून, आता लेटेस्ट आता सगळ्या फ्रॉक्स वगैरे पण आलेले आहेत, मग त्या लग्न झालेल्या बायकासुद्धा त्या फ्रॉक्स घालून येतात। पण तसं न करता साडी किंवा पंजाबी ड्रेस फुल आहे तर ते घालून आलं तर फार छान वाटेल। इतर ठिकाणी तुम्ही फिरायला जातात तर ही गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही मंदिरात येता म्हणजे मंदिरातलं पावित्र्य जपायलाच हवंय। हा जो निर्णय घेतला याच्यावर पूर्ण सहमत आहे माझं, कारण की म्हणजे आपली जी संस्कृती आहे ही संस्कृती जपणं हे आपल्यावरच आहे आणि मंदिरामध्ये येताना पूर्ण आपल्या पारंपरिक वेशभूषेत यावे असं मला वाटते। आणि परदेशामध्ये लोक आपली संस्कृतीचं म्हणजे घेत आहेत आणि आपण त्यांच्या संस्कृतीकडे वळत आहे, हे फार चुकीचे आहे। त्यामुळे मला असं वाटते की हा निर्णय योग्य आहे। ॲक्च्युली महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे, त्या निमित्ताने हा निर्णय जो घेतला हा उत्तमरित्या खूप चांगल्या प्रकारे निर्णय आहे। ॲक्च्युली आपल्या मंदिरासाठी सांस्कृतिक वारसा आहे। प्राचीन ज्या आपण पुस्तकांचा जो अर्थसंदर्भ घेतो त्याच्यात पण मेन्शन केलं आहे की आपण जो पारंपरिक वेशभूषा आहे ती आपण केली पाहिजे। हा निर्णय घेऊन केंद्र शासनाने खूप छान समर्थन केलं पाहिजे या गोष्टींचं, कारण की आपण महाराष्ट्र या भूमीत राहतो आणि आपली संस्कृती ही फार प्राचीन काळातली आहे, म्हणून या गोष्टीचं समर्थन केलं पाहिजे। नवी पिढी म्हणते की याला धार्मिकतेशी जोडू नका, काही जण विरोध करताना सुद्धा पाहायला मिळतात। मग तुम्ही एक युवती आहेत, युवक आहेत, या दृष्टीने काय सांगा? नाही, आपणच जर पुढाकार घेतला तर याच गोष्टींचं समर्थन होईल असं मला वाटतं। धाराशिव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसानं हजेरी लावली। कळंब, येरमाळा आणि उमरगा तालुक्यात तुफान पाऊस सुरू आहे, त्यामुळे शेत शिवारांमध्ये पाणीच पाणी झालं आणि या पावसामुळे शेतीसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाक दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। अशातच आता बलुचिस्तान वेलफेअर असोसिएशनने पाकिस्तानला जोरदार झटका दिला। बलुचिस्तानने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे। संयुक्त राष्ट्र महासचिवाला पत्र लिहून बलुचिस्तानला स्वतंत्र देशाची मान्यता देण्याची अपील करण्यात आली आहे। तसंच यावेळी बलुचिस्तानने भारताच्या पंतप्रधानांनाही दिल्लीत बलूच दूतावास सुरू करण्याची विनंती केली आहे।
ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं दिलेल्या दणक्यानं पाकिस्तान पुरतं हादरून गेलं आणि यानंतर आता पाकिस्तानानं नरमाईची भूमिका घेतली. पाकिस्तानात चुकून नियंत्रण रेषा ओलांडून गेलेल्या BSF जवान PK साहू याला पाकिस्तानने तात्काळ परत पाठवलं. तब्बल 22 दिवसानंतर पाकनं साहू याची सुटका केली. पाकिस्ताननं त्यांना 23 एप्रिलला पकडलेलं होतं. मात्र आता भारतासोबत शस्त्रसंधी झाल्यानंतर पाकिस्ताननं त्यांना सोडले, तर भारतानंही पाक रेंजरची सुटका केली आहे. 20 दिन वो हमारे देश में नहीं थे, पाकिस्तान की तरफ से अरेस्ट हो गए थे। तो आज तो बहुत ही खुशी हुई। सुबह में ही फोन आया था CO साहब का वहां से कि देखिए वो PK साहब आ गए हैं, इंडिया आ चुके हैं, टेंशन मत लीजिए, वो एकदम सही सलामत है, आप टेंशन मत लीजिए, बिल्कुल ठीक है। और मेरे हस्बैंड ने भी मुझे वीडियो कॉल किया था, एकदम टोटली वो फिट है, फिजिकली फिट है, और बोल रहे थे कि टेंशन मत लो, मैं ठीक हूँ, मैं फ्रेश होकर मैं तुमको 3 बजे फोन करता। अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चीनकडून करण्यात आलाय. चीनच्या या कुरापतीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सडेतोड उत्तर दिलंय. नावं बदलली तरी वास्तव बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं उत्तर परराष्ट्र मंत्रालयानं दिलेलं आहे. चीनकडून भारतीय राज्य अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलण्याचा निरर्थक आणि हास्यास्पद प्रयत्न असल्याचं भारतानं स्पष्ट केलं. नावं बदलून वास्तव बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहणार असं भारतानं चीनला ठणकावलंय. भारतामध्ये चीनचं मुखपत्र ग्लोबल टाइम्सवर बंदी घालण्यात आली आहे. भारतामध्ये ग्लोबल टाइम्सच्या पोर्टलला ब्लॉक करण्यात आलं आहे. आता एक क्षणाची महत्त्वाची घडामोड आपण बघतोय. एकीकडे चीननं अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण हा प्रयत्न निरर्थक असल्याचं भारतानं म्हटलेलं आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो राहील असं त्यांनी ठणकावून सांगितलं. आणि यानंतर आपण बघतोय की भारतामध्ये चीनचं मुखपत्र ग्लोबल टाइम्सवरती बंदी घालण्यात आली आहे. भारतामध्ये ग्लोबल टाइम्सच्या पोर्टलला ब्लॉक करण्यात आलं आहे. अमेरिकेचे संरक्षण तज्ज्ञ जॉन स्पेन्सर यांनी पाकिस्तानची पोलखोल केली. त्यांनी एक्सवर ऑपरेशन सिंदूरवर एक डिटेल लेख लिहिला. यामध्ये स्पेन्सर यांनी भारताचं तोंड भरून कौतुक केलं. भारतानं केलेल्या हल्ल्यावर पाकिस्तानकडे कोणतंही उत्तर नव्हतं. भारतानं फक्त 4 दिवसात इतिहास बदलून टाकला. भारताचं हे निव्वळ प्रत्युत्तर नव्हतं, तर एक व्यवस्थितपणे आखलेली रणनीती होती आणि या कारवाईत भारतानं आपली सैन्य शक्ती किती भक्कम आहे हे जगाला दाखवून दिलंय. तसंच भारत पहिल्यांदा कधीही हल्ला करत नाही, पण जे त्यांच्यावर आक्रमण करतात त्यांचा शेवटही करायला मागे पुढे पाहत नाही हे दाखवून दिलं. भारतावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकिस्तानच्या पाठीशी तुर्की आणि अझरबैजान हे 2 देश उभे राहिले होते. आणि त्यानंतर भारतातील पर्यटक आणि पर्यटन कंपन्यांनी या दोन्ही देशांना चांगलाच दणका दिला. अनेक पर्यटक स्वतःहून पुढे येत आहेत आणि या 2 देशात फिरायला जाण्यासाठी केलेली बुकिंग रद्द करतात. मेक माय ट्रिपने अझरबैजान आणि तुर्कीचे प्रवास प्रचार जो आहे तो थांबवलेला आहे आणि या 2 देशात आम्ही पर्यटकांना पाठवणार नाही अशी भूमिका पर्यटक कंपन्यांनी घेतली आहे. भारत पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती जी आहे ती जगभरातनं या स्थितीमध्ये जगभरातनं भारताला मोठा पाठिंबा मिळतोय. मात्र पाकिस्तानला दणका देणाऱ्या तुर्कीला भारतीय व्यापाऱ्यांनी धक्का दिला. तुर्कीच्या सफरचंदांवर बॅन तुर्की म्हणत व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला आणि त्यामुळे तुर्की सफरचंद बाजारातनं गायब झाली आहेत. तर या सफरचंदानंतर पुण्यात आज तुर्कीमधून आलेल्या ड्रायफ्रुट्सवर व्यापारी बहिष्कार टाकतायत आणि पुण्यातील व्यापारी तुर्कीमधून हेझलनट आणि एपिक्रॉट आयातीवर त्यांनी बहिष्कार घातला. भारत पाकिस्तान यांच्या तणावाची स्थिती जी आहे ती जगभरातनं या स्थितीमध्ये भारताला मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. मात्र भूकंपावेळी मदत करूनही पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला पुण्यातील व्यापाऱ्यांनी धक्का दिला. तुर्कीच्या आपण बघतोय महत्त्वाची बातमी ही, पण त्याचबरोबर युद्धबंदी आणि संवादाच्या प्रस्तावाचा पुनरुच्चार करण्यात आलेल्या ऑपरेशन कागर जे ते थांबवण्याचं सरकारला माओवाद्यांकडनं आवाहन करण्यात आलेलं आहे. आत्ता एक क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. गडचिरोलीच्या करेगट्टा भागात सुरू असलेल्या कारवाईनंतर माओवाद्यांनी शस्त्र टाकण्यासंदर्भातलं मोठं विधान केलंय. जवानांनी 4ही बाजूनं घेरल्यानंतर आता माओवाद्यांनी सरकारला शांततेचं आवाहन केलं. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीनं प्रसार माध्यमांना
या संदर्भातलं पत्र पाठवलं आणि या पत्राच्या माध्यमातून युद्धबंदी आणि संवादाच्या प्रस्तावाचा पुनरुच्चार करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर सरकारनं आपलं ऑपरेशन कागर थांबवावं आणि चर्चा करावी असं आवाहन करण्यात आलं. आतापर्यंत 22 माओवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती देखील या पत्रातून देण्यात आली आहे. तर मार्च 2026 पर्यंत देशाला माओवादमुक्त करण्याचा निर्धार प्रशासनानं घेतला. केंद्रीय एवं विभिन्न राज्यों की पुलिस ने मिलकर नक्सलियों के गढ़ के रूप में चिन्हित दुर्गम अंचल जैसे कि बिहार में स्थित चक्रबंदा पहाड़ी इलाका, झारखंड में स्थित बूढ़ा पहाड़ एवं आप जहां बैठे हैं वहां के नज़दीक कर्रेगटालू पहाड़ को केंद्रीय बलों ने राज्य पुलिस के साथ मिलकर ऑपरेशन चलाकर नक्सल मुक्त किया है. यह दुर्गम पहाड़ी अंचल नक्सलियों के गढ़ के रूप में कार्य कर रहे थे एवं सुरक्षा बलों के लिए लंबे समय तक नो गो इलाके थे. इनके क्लियर होने से आने वाले समय में नक्सल मुक्त भारत के लक्ष्य की प्राप्ति अति सहज होती दिखती है. हम मार्च 31, 2026 तक देश को निश्चित तौर पर नक्सल मुक्त करेंगे.